गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. धुळे जिल्ह्यातील निमडाळे गावातून मेंढ्यांसोबत गावोगावी स्थलांतर करणाऱ्या आबा नाना परळकर यांची नातवंडे कोमल, भुरी, संतोष, शांताराम, दाद्या यांच्यापर्यंत शेवटी शैक्षणिक साहित्य, कपडे, बाटल्या, शूज व इतर दैनंदिन उपयोगी वस्तूंची मदत पोहोचवण्यात आली. निमडाळे गावातील धनगर वस्तीमध्ये जाऊन ही मदत जिल्हा माहिती अधिकारी विलास मुरलीधर बोडके, उपसंपादक संदीप गावी, ज्येष्ठ छायाचित्रकार अशोक पाटील, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते राहुल सूर्यवंशी, सागर पाटील, भूषण पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या मदतीसाठी प्रेरणा ठरलाय श्रीमती साधना लहानू पेल महाले यांच्या माहेरी उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्ञानादानासोबतच सर्वतोपरी मदत केली आहे. त्यानंतर फेसबुकवर मदतीचे आवाहन केल्यावर समाजातील अनेक संवेदनशील हात पुढे आले आणि अत्यंत आनंदाने ही मदत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये प्राथमिक शिक्षक संघटनांना दिंडोरीचे विलास पेल महाले, सचिन वडजे, मडकी जामच्या पोलीस पाटील रोहिणी वडजे, आशेवाडीच्या पोलीस पाटील सुनीता बोडके मॅडम, दिंडोरी नगरसेवक नितीन भाऊ गांगुर्डे, श्री देवीदास बाळासाहेब प्रसाद, दत्ता पिंटू पेल महाले, जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ सर, ज्येष्ठ पत्रकार व मदतीसाठी नेहमी तत्पर असलेले संतोष कथार सर, अरुण पाटील सर, नेहा देशमुख, प्रसाद देशमुख, रुपाली कोयटे मॅडम, निकम मॅडम, बच्छाव मॅडम, देशपांडे मॅडम, सांजेगावच्या सताक्षी पुरकर, सटाणाच्या स्नेहा ठोके, ज्ञानेश्वर संधान व त्यांचे संपूर्ण कुटुंब, पेल महाले परिवार आणि इतर अनेक हातांनी या पवित्र कार्यक्रमात सहभाग घेतला. या सर्व अथक प्रयत्नांमुळे शेवटी या विद्यार्थ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचवता आलाय. या सगळ्या उपक्रमाबद्दल समाज माध्यमातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार मानण्यात आले. साधना पेल महाले यांच्या या उपक्रमाचे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे, संचालक प्रवीण नाना जाधव यांनी कौतुक करत अभिनंदन केले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.